मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी यासाठी महायुतीकडून आता आणखीन दबाव टाकण्यास सुरुवात झाली। कारण आधी छगन भुजबळ, मग देवेंद्र फडणवीस आणि आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना मराठा आरक्षणावरती कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। मात्र शरद पवार मराठा आरक्षणावरती आपली भूमिका मांडणार का, पाहुयात या रिपोर्टमधून। 14 जुलै, स्थळ सिल्वर ओक। अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सिल्वर ओकवर अचानक दाखल झाले। शरद पवारांची तब्येत बरी नाही म्हणून 1.5 तास ताटकळून राहिले, पण शरद पवारांची भेट घेतलीच आणि मराठा आरक्षणावर चर्चाही केली। मैं पवार साहब के घर पे गया था। कोई उनसे जो है मुलाकात का समय मैंने नहीं लिया था, मगर मैं जाकर बैठा उधर 10 बजे। वो उनकी तबीयत ठीक नहीं, वो सोए थे। 1-1.5 घंटे के बाद वो उठे, उन्होंने मुझे बुलाया कि आप राज्य के बुजुर्ग, सर्वश्रेष्ठ बुजुर्ग नेता है, ओबीसी को आरक्षण देने में आपने पहल की थी जब आप मुख्यमंत्री थे। अब ये सारे सवाल खड़े हुए हैं, तो आपको जो है इसमें अगुवापन लेना चाहिए और ये कैसे शांत होगा राज्य, ये देखना चाहिए। ना इसमें कोई सियासत है, ना पॉलिटिक्स, नथिंग। 21 जुलै 2024, स्थळ पुणे। भाजपचं महाअधिवेशन झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर मंचावरून शरद पवारांना सवाल केला। मराठा आरक्षणावर शरद पवारांची भूमिका काय? मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाहीये। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे। आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा। ही दुटप्पी भूमिका सोडा। चित भी मेरी, पढ़ भी मेरी, खड़ा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा। या ठिकाणी मराठ्यांनाही वेडं करायचं, ओबीसींनाही वेडं करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं। अरे आम्हाला तर शिव्या खायची सवय आहे, आम्ही घाबरत नाही। आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे, पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही। हा खोटारडे म्हणा, हा समोर आणावाच लागेल। आणि हा जर आला नाही, ये पब्लिक है, ये सब जानती है। 22 जुलै 2024, सह्याद्री अतिथीगृह। शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले। साखर आणि दुग्ध उद्योजकांसंबंधित विषयावर चर्चेसाठी पवारांनी भेट घेतली। मात्र चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला। दोघांमध्ये जवळपास पाऊण तास बैठक झाली। त्यातली फक्त 10 मिनिटं मराठा आरक्षणावर स्वतंत्र चर्चा झाली। महायुतीतले 3 पक्ष, तिन्ही पक्षांचे 3 बडे नेते आणि तिन्ही नेत्यांची मागणी एकच, पवार साहेब काहीतरी बोला, मराठा आरक्षणावर काहीतरी बोला। मराठा आरक्षणावरून महायुतीची चांगलीच कोंडी झाली आहे। एकीकडे मराठा तर दुसरीकडे ओबीसी समाज उभा ठाकलाय। नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारवरचा दबाव वाढतोय। या परिस्थितीतून सुवर्णमध्य काढण्यासाठी महायुतीनं शरद पवारांना आखाड्यात ओढण्याचा डाव आखला, पण शरद पवार नेहमीप्रमाणे तेल लावलेल्या पैलवानासारखे सत्ताधाऱ्यांच्या हातून निसटले। सरकारने आधी मनोज जरांगेंना दिलेल्या आश्वासनांची माहिती द्यावी, मगच पुढचा निर्णय घेऊ असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांचा डावच उलटवला। हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली। मला उशिरा साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते। त्याच्या आधी ते वीजला गेले होते, तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण दिलं।
त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दलची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं. आणि त्याच्यानंतर मला ते विचारलं. मला थोडं बरं नव्हतं, थोडं ताप होता, त्यामुळे मी 2 दिवस सुट्टी काढली. कळलं मला, झोपेतनं उठवलं, गुरुजीवन साहेब आले. म्हणजे कधी आले? तर 1 तास. म्हणजे 1 तास? हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे दिसले असेल. ठीक आहे म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या पाहिजे, तरच महाराष्ट्राचं हित आहे. मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. यावेळचं उपोषण औषध पाण्याविना अधिक कठोर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा तिन्ही पक्षांनी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात पवारांना ओढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की पवारांना हवी असलेली माहिती शिंदेंनी दिली का? आणि त्यामुळे आता मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवार खरंच भूमिका घेणार का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.